आज मी पिंपळगाव जाताना पंपावर माणसाची कॅन्डी घेऊन एवढी भयंकर गर्दी होती ना, मी वापस जाताना असं काय घडलं की डायरेक्ट पूर्ण कॅन्टीन माणसंच गायब झाली. तर ब्लॉग मध्ये सांगतो. तर सगळ्या सर्वांना जय शिवराय पब्लिक. मी रवी शिंदे आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज पण मस्तपैकी आंघोळ करून डायरेक्ट आपल्या पिंपळगावला, आणि आज पण पंपावर तेवढीच गर्दी होती. म्हणजे विषय कसा आहे ना, तुम्ही कधी पण जा पंपावर तुम्हाला तेवढीच गर्दी भेटणार. मग काय पोहोचलो डायरेक्ट आपल्या दुकानमध्ये. आज पण आपल्या दुकानमध्ये नवीन सामान आलेलं आहे. तुमच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी आलेले दिल गाडीमध्ये ठेवू शकता, नाही तर कोणाला देऊ पण शकता, ती तुमची मर्जी. त्यानंतर आले तिरंगा गोंडे, त्यानंतर आले जोधपुरी गोंडे आपल्याकडं, त्यानंतर गाडीमध्ये लटकण्यासाठी हार, आणि परत गाडीमध्ये लटकण्यासाठी हार. त्यानंतर तुमच्या बोलेरो पिकअप गाडीला डायरेक्ट व्हील कॅप, त्यानंतर तुमच्या मोटरसायकलसाठी लाईट, त्यानंतर तुमच्या मोटरसायकलला लावायसाठी हॉर्न, आणि त्याचनंतर तुमच्या मोटरसायकलला, ट्रकला, ट्रॅक्टरला कुठं बी लावू शकता असे लाईट. आणि त्यानंतर झालं आपल्याकडे डायरेक्ट तुमच्या ट्रॅक्टरला किंवा गाडीमध्ये लावण्यासाठी स्टेअरिंग हँडल. तुम्हाला एवढं सांगत होतं तेवढ्यामध्ये बाहेर लक्ष गेलं. एवढा भयंकर पाऊस सुरू झाला होता ना, म्हणजे विषय म्हणजे सांगायचा विषय नाही. इथं गारा पडायचा विषय झाला होता. आणि बघा हे चहावाले मस्तपैकी पावसाचा आनंद घेते तिथं, बाहेरचा नजारा पाहत. यांची टेक्नॉलॉजी वेगळी बाय नागपूर कार्यक्रम. आणि मला आता माहित झालंय पाऊसच नाही, त्याच्यासोबत गारा पण पडत होते. हे बघा दिसते थोडं थोडं, तुम्हाला दिसणार नाही. तेवढे मग खालून चहाचा वास आला. आता म्हणलं चहा प्यावाच लागतोय. हे बघा या आमच्या इकडचे गावठी शाहरुख खान कुठं जरी गेले तर तुम्हाला भेटणारच येतो. मग काय आता पाऊस फटकाला डायरेक्ट निघलो होतं घरी. म्हणलं कसं आहे, डबल जर पाऊस आला ना आपले वांदे होऊन बसते ना, तर चला म्हणलं आता पंप पाहून घेऊ किती गर्दी आहे म्हणून. तर इथले कॅन्डीवाले पावसामुळे सगळंच काय झाली, कारण की पाऊस तेवढा भयंकर सुरू झाला होता. मग काय मस्तपैकी नजरेचा आम्ही आनंद घेऊ चाललो. तेवढे मध्ये खायवाला आला ना आमच्या अंगावर डायरेक्ट पुलापाशी पाणी ओढून गेला. विषय कसा आहे ना, म्हणजे आमच्यासोबत ऐसा होत आहे.